आज ममताजी बॅनर्जी चेअरपर्सन आहे तृणमूल काँग्रेसच्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना सगळ्यांनी मिळून हरवलं. त्यांचा पक्ष फोडला जातोय, पण ती लढवई नेता लढत आहेत. तोच बाना मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांनी आपल्याकडे पवार साहेब आहेत. तुम्हारे पास क्या है? मेरे पास गाड़ी है, बंगला है, लेकिन हमारे पास क्या है? तो शरद चंद्र गोविंदराव पवार है. हे उत्तर आपण दिलं पाहिजे. त्या पवार साहेबांवरती तुम्ही उठसूट आरोप करता की साहेबांमुळे हे झालं. मला त्यांना सांगायचंय, जे तुम्हाला संभाजीनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव दिसतंय ना, ते क्रेडिट गोस टू शरदचंद्र गोविंदराव पवार. आज जर दगड फोडणारी महिला बापू जर गावची सरपंच होत असेल ना, तर या देशामध्ये पहिलं 33% 50% आरक्षण करून त्या बाईला सरपंच पदाचा झेंडा देण्याची ताकद ताई ती पवार साहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून कोणी या पक्षात जाईल, कोणी त्या पक्षात जाईल, खासदार होईल, आमदार होईल. आता तर काम करणारे खासदार आमदार होतच नाही. जिसके पास माल है वही मालामाल. त्यामुळे मी जास्त काही अधिक बोलणार नाही. मला असं वाटतं, माझे वडील नेहमी म्हणतात, सावली अशी पकडावी की ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आज ठीक आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत, सगळ्या मोठी गोष्टी आहेत, पण आपण अशा वटवृक्षाच्या छायेखाली आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यभर सावली आणि सृजनशीलतेचा संस्कार आपल्याला मिळणार आहे.